हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सी सॉस स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर बघूयात आजचं हिंदू पेपरमध्ये काय काय होतं आपल्यासाठी इम्पॉर्टंट. सर्वात पहिली न्यूज काय होती? तर युएस डील एक्सक्लूड सेन्सिटिव्ह सेक्टर्स, सेट गोयल. बरोबर. तर रिसेंटमध्ये ट्रम्प आणि मोदीजींनी आपली जी युएस आणि इंडियाची ट्रेड डील होती ती अनाऊन्स केली होती. पण त्याच्यामध्ये अजून जे डिटेल्स होते ते बाहेर आले नव्हते, ते प्रॉपरली साईन झाले नव्हते. मग त्याच्यामुळे थोडेसे क्वेश्चन्स होते की कोणत्या कोणत्या सेक्टर्समध्ये डील झालेली आहे, कोणते कोणते सेक्टर्स इन्क्लुडेड, कोणते सेक्टर एक्सक्लुडेड आहेत. म्हणजे आपले कन्सर्न होते इंडियाचे मेजरली, की आपले जे सेन्सिटिव्ह सेक्टर्स असतील, स्पेशली ॲग्रिकल्चर झालं, डेअरी सेक्टर झाले, त्यांच्याबद्दल पण हे झालंय का? त्यांच्यासाठी त्यांचं पण अमेरिकन इम्पोर्ट्स असणार, ते अमेरिकन गुड्स असतील, ते इम्पोर्ट होणार आहेत का? ते एक्सक्लूड केले गेलेले आहेत. त्याचबरोबर इंडियाच्या कोणत्या कोणत्या सेक्टरला हेल्प होईल, त्याच्याबद्दल सांगताना गोयल सर काय म्हणाले, की इंडियाचं जे सेन्सिटिव्ह सेक्टर होतं, जसं की ॲग्रिकल्चर आयटम्स अँड डेअरी, त्याच्यानंतर हे जे होते, ते या डीलमध्ये एक्सक्लूड केले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपले जे लेबर इंटेन्सिव्ह एक्सपोर्ट सेक्टर असतील, जसे टेक्सटाईल्स, अपॅरल, प्लास्टिक्स, होम डिलिव्हरी, होम डेकोर, लेदर अँड फुटवेअर, जेम्स, ज्वेलरी, ऑर्गॅनिक केमिकल्स, रबर गुड्स, मशिनरी आणि एअरक्राफ्ट कॉम्पोनंट्स, याच्यामध्ये जे आहे इंडियाला एक्सपोर्ट करण्यासाठी मेजरली बूस्ट भेटेल. आता हे झाल्या बेसिक गोष्टी. अजून जेव्हा डिटेल्स येतील तेव्हा आपल्याला कळेल की प्रॉपरली कोणत्या कोणत्या गोष्टींवरती इम्पोर्ट ड्युटी किंवा आहे, ती आपण दोघं, इंडिया आणि युएस सॅटिस्फाईड झालेले आहे. तर पुढची न्यूज होती, राहुल स्पीच ट्रिगर्स फेस ऑफ 8 MP सस्पेंडेड. आता इथे आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट काय आहे, की 8 MP सस्पेंडेड. आता याच्यामध्ये काय, की एमपी जे असतात लोकसभा किंवा राज्यसभामध्ये निवडून गेलेले, ते सस्पेंड कसे होतात, त्याच्यासाठी कोणती कोणती म्हणजे त्याच्यासाठी कोणती कोणती कारणं असतात, त्याच्यानंतर त्याला सस्पेंड कोण करतं, त्याची प्रोसिजर काय आहे, त्याच्यानंतर ते मग फक्त एक पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी किंवा तेवढ्या डेजसाठी होतात, की अशी काही लिमिट आहे, टाइम लिमिट, की तेवढ्या डेसाठी होतात, तेवढ्या सेशनसाठी होतात, की 1-2 वर्ष वगैरे अशी किंवा कंप्लीट टर्मसाठी होतात, हे आपल्याला पाहायचंय. पुढची न्यूज होती, सॉल्व्हिंग द सिटीज पार्किंग पझल. जसं आता आपल्याला माहिती आहे, आपली मेट्रोपॉलिटन जी सिटीज आहेत मेजरली मुंबई, पुणे, बंगलोर वगैरे झाल्या, ते ग्रो होत आहेत मेजरली. त्याच्यानंतर गाड्या वगैरे त्याचं मोठ्या प्रमाणात संख्या वाढत चालली. पण त्याच्यामध्ये एक मेजर इश्यू तयार झालाय, पार्किंगचा इश्यू, जो तेवढा चांगल्या पद्धतीने सॉर्ट नाही होत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेइकल असेल तर तुम्हाला पार्किंगचा इश्यू होतोय, त्यासाठी एक्स्ट्रा पैसे झाले. आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वापरत असाल तर त्याच्यामुळे होतंय की तुमचे पैसे वगैरे वाचतायत, पण त्याच्यामुळे काय होतं की लास्ट मील पर्यंत जी तुमची रीच होती, ती हॅम्पर होती. त्याच्यानंतर जो टाइम जातो तो होता. जसं इकॉनॉमिक सर्व्हेने पण सांगितलं होतं, की अराउंड 125 तासापर्यंत जे टाईम होता, तो बंगलोरच्या लोकांचा फक्त ट्रॅफिकमध्ये गेला होता. मग त्याच्यामुळं आपल्याला अर्बनायझेशनमध्ये आपल्याला ट्रॅफिक कंट्रोल आणि पार्किंग, हे जे इश्यू आहेत, ते ते एकदम मेजर इश्यू झालेत आपल्यासाठी अर्बनायझेशनमध्ये. मग याच्यामध्ये काय काय उपाय केले जाऊ शकतात, युरोप वगैरे सारख्या सिटीजमध्ये याच्यावरती काय उपाय केले गेलेले आहेत, हे आपल्याला पाहिलं पाहिजे याच्यामध्ये. त्यानंतर पुढची न्यूज होती, कॉन्झर्वेशनिस्ट अप्रिहेन्सिव्ह ऑफ टर्टल ट्रेल्स अनाउन्स इन बजेट. आत्ताच्या जे बजेटमध्ये होते त्याच्यामध्ये टर्टल ट्रेल्स जे आहेत, आपल्या ओडिशा, कर्नाटक आणि केरळमध्ये जे की नेस्टिंग साइट्स आहेत, तर त्यांच्यासाठी टर्टल ट्रेड्स अनाउन्स केले होते. पण याच्याबद्दल जे आहेत आपले कॉन्झर्वेशनिस्ट वगैरे एन्व्हायरमेंटल, ते काय म्हणतात, की हे जर केलं, या पद्धतीने जर तुम्ही इको टुरिझमला प्रमोट केलं, तर याच्यामुळे काय होणार ना, की एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, की असे जे एकदम सेन्सिटिव्ह साइट्स असतात, इथं जर तुम्ही ह्युमन अँथ्रोपोजेनिक प्रेशर वगैरे असेल, ते एकदम झिरो पाहिजे. अशा एरियाजमध्ये जर तुम्ही इको टुरिझम प्रमोट करायला गेलं, ते ॲनिमल्ससाठी वगैरे ते अतिशय धोकादायक गोष्ट असू शकते. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की मास नेस्टिंग और अरीबाडा. आता अरीबाडा तुम्हाला विचारू शकतात, की अरीबाडा म्हणजे काय असतं? एक टर्म म्हणून विचारलं जाऊ शकतात. जेव्हा ऑलिव्ह रिडली वगैरे हे जे टर्टल्स असतात, मास नेस्टिंग करतात, एका जागेवर येतात, त्याला म्हणतात अरीबाडा. तर मास नेस्टिंग और अरीबाडा ऑफ एंडेंजर्ड ऑलिव्ह रिडली सी टर्टल्स. आता हे आपल्याला ॲनिमल माहीत पाहिजे, बरोबर? आणि त्याचं स्टेटस जे आहे ते एंडेंजर्ड. सी टर्टल्स इज अ रेअर phenomenon which is recording only only along India and Costa Rica and some handful of beaches in the world. Odisha is home to world's largest mass nesting ground for olive ridley turtles. बरोबर. त्याच्यानंतर पुढे सांगितली की ओडिशामध्ये अजून कुठे-कुठे. पण त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय, की जे चिलिका लेक होतं, तिथे त्यांनी लार्ज नंबर ऑफ टुरिस्ट जे होते, त्यांना अलाऊ केलं होतं, की बोट व्हेंचरिंग वगैरे परत इको टुरिझमला हे केलं होतं. मग ते कशासाठी यायचे, एंडेंजर्ड एरावडी डॉल्फिन जे होते, त्यांना पाहण्यासाठी यायचे. पण त्याच्यामुळे त्यांचं जे हॅबिटॅट होतं डॉल्फिनचं, ते डिस्टर्ब झालं होतं.
मग याच्यामध्ये आपल्याला इरावडी डॉल्फिन्स पण महत्वाचं आहे, चिलिका लेक हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. तर पुढची न्यूज काय होती, उत्तराखंड ओपन्स नंदा देवी 82 हिमालयन पीक्स फॉर माउंटेनिअरिंग. आता हे कशासाठी करतात, ते ऍडव्हेंचर टुरिझमला प्रमोट करण्यासाठी त्यांनी ही स्टेप उचलली आहे, बरोबर. मग याच्यामध्ये त्यांनी काही पीक्सचे नावं दिले, जसं की माउंट कामेत, नंदा देवी ईस्ट, द चकुकाम, त्रिशूल ग्रुप्स मध्ये शिवलिंग, सतोपंथ, चनगाबँग, पंचचुली आणि नीलकंठ. मग आता हे यांचे लोकेशन्स माहित पाहिजेत, कोणत्या स्टेट्समध्ये, जर मेजरली सगळे उत्तराखंडमध्येच आहेत का ते झाले. मग ऍडव्हेंचर टुरिझमचे ऑपॉर्च्युनिटीज काय भेटू शकतात, काय फायदे आहेत, काय चॅलेंजेस आहेत. त्याचबरोबर नंदा देवी जसं आपल्याला माहिती एक नॅशनल पार्क पण आहे आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. मग त्या हिशोबाने सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की त्याच्यामध्ये अजून कोणत्या एन्व्हायरमेंटच्या अँगलनी कोणते कोणते अॅनिमल्स आहेत स्पेसिफिकली, त्याचं क्लायमेट काय, जसं विचारलं जातं की ट्रॉपिकल आहे, पोलर आहे वगैरे, कोणतं क्लायमेट आहे ते माहित पाहिजे. अजून कोणत्या कोणत्या जे स्पेसिफिक गोष्टी नंदा देवीच्या याच्याबद्दल ते आपल्याला माहित पाहिजे. पुढची काय होती की सुप्रीम कोर्ट क्वेश्चन्स व्हॉट्सअप मेटा ऑन पर्सनल डेटा. तर सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालू होती, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट त्यांनी विचारलं की तुम्ही जे व्हॉट्सअप डेटा वगैरे ज्याच्यातून पर्सनल डेटा लीक होतो किंवा शेअर केला जातो त्याच्यावरती तुम्ही काय पावलं उचलता, बरोबर. मग त्याच्यामध्ये त्याच्यात सांगितलं गेलंय की डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन डीपीडीपी ऍक्ट ऑफ 2023 हा इंडिया's first legal framework for digital personal data privacy, but it covered only the factor of privacy. There seemed to be nothing in the law on the sharing of the data value of a consumer. आता ही ज्या गोष्टीत हा जो ऍक्ट आहे आपल्याला हा महत्वाचा बनतो की हा ऍक्ट आहे काय, त्याच्यात काय काय सांगितलंय, मग याच्यात डेटा प्रोटेक्शन होतं का की नाही होत, ती गोष्ट आहे. त्याच्याबरोबर सुप्रीम कोर्ट काय सांगितलंय, सुप्रीम कोर्ट म्हणते की तुम्ही हा जो डीपीडीपी ऍक्ट आहे त्याला युरोपियन युनियनचे जे स्ट्रिक्ट ऑनलाईन गव्हर्नन्स रूल्स आहेत डिजिटल सर्व्हिसेस ऍक्ट खाली त्याच्याशी कम्पेअर करा, आणि ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत पब्लिकचा जो पर्सनल डेटा आहे तो सिक्युअर करण्यासाठी, त्या गोष्टी इन्क्लूड करून घ्या, असं त्यांचं सेंटरला निर्देश आहे. पुढं काय होतं, तेच एक्सपोर्टर्स रिलीव्ह फार्मर्स अपसेट ओव्हर ट्रेड अग्रीमेंट. अजून जे डिटेल्स आले नाहीयेत त्याच्यामुळे फार्मर्स मध्ये पण एक शंका आहे की ऍग्रिकल्चर सेक्टर पण जर ओपन केलं तर त्यांचे जे एक्सपोर्टर्स असतील, मग युएसचा जर एक्सपोर्ट आला ऍग्रिकल्चर प्रॉडक्टचा, इम्पोर्ट आला इंडियामध्ये, तर त्याचे काय काय त्याचे निगेटिव्ह परिणाम होऊ शकतात इंडियाच्या याच्यामध्ये. तर तेव्हा जे डिटेल्स येतील त्याच्यानंतर आपल्याला कळेल की अजून कोणत्या कोणत्या सेक्टर्सला आपल्याला बूस्ट मिळेल आणि कोणत्या कोणत्या सेक्टरसाठी चॅलेंजेस उभे राहतील. पुढची न्यूज होती, विल सपोर्ट एनी मोशन बाय अपोजिशन टू इम्पीच सीईसी ज्ञानेश कुमार. आता याच्यामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशनची अख्खी बॉडी आपल्याला महत्वाची, किती कॉन्स्टिट्युशनल आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे तर कोणता ऍक्ट आहे, मग ती ऑटोनॉमस आहे का, मग त्याचे किती मेंबर्स असतात, मग त्यांचा जो चेअरपर्सन असतो तर त्याची नियुक्ती कोण करतं, बाकीच्या मेंबर्सची नियुक्ती कोण करतं, मग जास्त मेंबर्स असतील तर ते निर्णय जो असतो तो युनिनमस पाहिजे का मेजॉरिटी बेसिसवरती घेतला जातो. मग त्याच्यानंतर जसं ममता बॅनर्जी म्हणतात की त्यांना इम्पीच केलं करण्यासाठी कोणत्याही मोशनला आम्ही सपोर्ट करू, तर मग ते त्यांना इम्पीच कशा पद्धतीने केलं जातं, त्याचं जे मोशन असेल ते कुठे पास करावं लागतं, आणि आणि इलेक्शन कमिशनला कोणत्या कोणत्या बाबत अधिकार आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. पुढं, इंडिया एंटर्स एलाइट ग्रुप विथ सक्सेसफुल मिसाईल टेक टेस्ट. रिसेंटली डीआरडीओने एक फ्लाइट डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं, कशाचं केलं होतं, सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट टेक्नॉलॉजी, बरोबर. आणि हे कुठून केलं होतं, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपूर ऑफ द कोस्ट ऑफ ओडिशा. आता चांदीपूर हे आपल्याला युपीएससीच्या पीवायक्यू मध्ये विचारलं होतं प्री मध्ये की चांदीपूरच्या लोकेशन बद्दल, बरोबर. त्याचबरोबर हे जे आहे, मग आता आपल्याला एक्झामसाठी अजून दुसरी कोणती गोष्ट महत्वाची ठरते की सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट टेक्नॉलॉजी. आता ही काय आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितले की ही टेक्नॉलॉजी आहे, इट इज अ क्रिटिकल कॅपेबिलिटी फॉर डेव्हलपमेंट ऑफ लॉंग रेंज एअर टू एअर मिसाइल्स that significantly enhance combat effectiveness and provide a decisive tactical edge against adversaries. मग ह्याच्यामुळे काय होतं की एअर टू एअर मिसाइल्सची जी पोटेन्शियल आहे ते वाढवण्याला आपल्याला मदत होती. मग आता एक्झामसाठी जसं डिफेन्स सेक्टर आता प्रॉपरली कव्हर करत युपीएससी एक्झाम्स मध्ये, त्यासाठी महत्वाचं की टेक्नॉलॉजी आहे का, त्याच्यामध्ये प्रॉपरली काय चेंजेस होणार आहेत, कोणत्या कोणत्या मिसाइल्सला याचा फायदा होऊ शकतो. पुढची काय होती, एक फोटो आला होता त्याच्यात सांगितलं द ड्रोन व्ह्यू शोज ट्रीज बर्न बाय वाईल्ड फायर्स इन शुबट अर्जेंटिना ऑन जानेवारी 29. आणि हा कुठे, ट्वाइस द साइज ऑफ ब्युएनॉस एअरेस
स्टड क्रिटिसिझम ओव्हर. मग ह्याच्यामध्ये काय काय, आता हे लोकेशन माहित पाहिजे, हे कुठं आहे, अर्जेंटिनामध्ये आहे, बुएनो एअर्स हे कुठे आहे ते माहित पाहिजे. जसं आपल्याला माहित होतं की अर्जेंटिना इम्पॉर्टंट कसं होतं की एक तर तो लिथियम ट्रायंगलचा पण भाग पडतो. त्याचबरोबर अर्जेंटिनाने ब्रिक्समध्ये पार्टिसिपेशनसाठी इंटरेस्ट दाखवला होता, जो नंतर त्यांनी विथड्रॉ केला होता. त्याच्यामुळे अर्जेंटिना एक एक्झामसाठी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट नेशन आहे. त्याच्यामुळे हे लोकेशन आपल्याला माहित पाहिजे. पुढे होतं इंडियाज नेक्स्ट इंडस्ट्रियल शिफ्ट इलेक्ट्रॉन्स ओव्हर मॉलिक्युल्स. तर रायटरचं काय म्हणणं आहे की आपण जे मॉलिक्युल्स म्हणजे काय, जे ऑइल, कोल, गॅस बर्न करून जे हिट आणि हे करतो आपण, जे वापर करतो, त्याच्या तो टाइम गेला आता. आता टाइम आहे इलेक्ट्रॉन्स वरती, म्हणजे क्लीन एनर्जीवरती भर देण्याचा टाइम आलेला आहे. मग जो कोणी त्याच्यावरती फर्स्ट हे करेल आणि जास्तीत जास्त डिपेंडंट राहील, तो सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आणि इकॉनॉमिकली आणि एन्व्हायरमेंटली दोन्हीनी तो बेनिफिट घेऊ शकतो. बरोबर? मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट कोणती होती इम्पॉर्टंट, की मग इलेक्ट्रॉन्स ओव्हर मॉलिक्युल्स काय आहे, कसं आहे, ते इकॉनॉमिकली, एन्व्हायरमेंटली कसं आहे. त्याच्यानंतर चायना आणि इंडियाचं कंपॅरिझन दिलेलं आहे. मग ते कसं आहे, आणि त्याचबरोबर 2 टर्म आहेत, ग्रीन इलेक्ट्रॉन्स आणि ग्रे इलेक्ट्रॉन्स. हे टर्म्स काय ते आपल्याला पाहायचं. पुढची न्यूज होती, एआयज नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट सायकल बिलॉंग्स टू ॲप्लिकेशन. आता जसं आपल्याला माहिती की एआय मध्ये डेटा सेंटर करा, डेटा स्टोअर करायला, प्रोसेस करायला वगैरे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागती. पण त्याचं रायटरचं म्हणणं आहे की यामध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती लॉस मेकिंग होतीये, आणि जो प्रॉफिट होतो एआय वर बेस असलेला, तो एआयच्या ऍप्स मधून तुम्हाला प्रॉफिट मिळतोय. मग त्या हिशोबाने इंडियाने जे नेक्स्ट आपण जे एआय साठी तयार होतोय, त्याच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट करतोय, जी पॉलिसीज करतोय, मग त्याच्यामध्ये आपण कुठं पॉलिसीज करायला पाहिजे, कुठं सूट दिली पाहिजे, कुठं आपण फोकस केला पाहिजे, यासाठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. पुढे सांगितलंय की हाऊ डिड द स्पेस सेक्टर फेअर इन द बजेट. बरोबर. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय मेजरली की जे बजेट होतं त्याच्यामध्ये खूप जास्त जे फायनान्शियल नीड्स होती, मॉनिटरी नीड्स होती, त्याच्यात खूप जास्त कमी जास्त वगैरे नाही झालं. पण त्यांचं म्हणणं आहे की बजेटच्या आधी त्यांनी जे रिक्वायरमेंट पाठवले होते मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला, त्याच्यामध्ये त्यांना जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स एक्सपेक्टेड होते ते होत नाहीयेत. जसं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना प्रोडक्शन, जे स्पेस सेक्टरचे जे इम्पोर्ट्स असतात, प्रॉडक्ट्स असतात, त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम तुम्ही सुरू करा. जेणेकरून काय जास्तीत जास्त जे प्रोडक्शन होईल त्यांचं इम्पोर्टंट गोष्टींचं, त्याच्यामुळे त्याचे प्राइजेस सुद्धा कमी पडतील, आणि ते इम्पोर्टचा जो कॉस्ट असेल, जर बाहेरून करावं लागणार असेल वगैरे, तर ते सुद्धा आपल्याला कमी पडेल. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की एक डेथ व्हॅली म्हणून एक कन्सेप्ट समोर येते. त्याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे की आपले जे इम्पोर्ट्स असतात, त्याच्यावरती आपल्याला जीएसटी वगैरे पडतो. पण जो फायनल प्रॉडक्ट असतो, तो जीएसटीमुळे एक्झेम्प्ट असतो. त्याच्यामध्ये हिडन 18% चार्जेस असतो. तो पडतो, त्याच्यातून त्यांना सूट नाही भेटत किंवा तो रिव्हर्ट बॅक नाही होत आहे. त्यामुळे ते पैसे खर्च होतात. आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की इंडस्ट्री मेंबर्स हॅव अल्सो हायलाइटेड अ लॅक ऑफ रिलीफ टू प्लग द गॅप बिटवीन इनिशियल इन्व्हेस्टमेंट इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड फर्स्ट रेव्हेन्यू, कोलिक्युअली कॉल्ड द डेथ व्हॅली. आता ही टर्म आपल्याला महत्वाची, हे विचारलं जाऊ शकते की रिसेंटली डेथ व्हॅली ही कन्सेप्ट न्यूज मध्ये आहे, तर ती कशाशी रिलेटेड, तर स्पेस सेक्टर बद्दल ती रिलेटेड. त्यानंतर पुढची न्यूज काय होती, वाय द गव्हर्नमेंट हॅज इन्क्रीज कॅपिटल स्पेंडिंग फॉर द डिफेन्स सेक्टर. जसं आपल्याला माहिती की आपण कंटिन्युअसली डिफेन्स सेक्टर मधले जे आपलं स्पेंडिंग होतं ते वाढवत चाललं. बरोबर. मग अशा सेक्टरमध्ये आता फक्त आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये खर्च करतोय, कॅपिटल एक्सपेंडिचर पण वाढवतोय. तर या वर्षी जे आहे ते डिफेन्स सेक्टरमध्ये आपण कॅपिटल स्पेंडिंग मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. मग त्याची काही गोष्टी, त्याची कारण आपल्याला माहित पाहिजे. जसं आपल्याला माहिती की पाकिस्तान बरोबर स्मॉल स्केल कॉन्फ्लिक्ट झालं होतं, ऑपरेशन सिंदूर कॅरी आउट झालं होतं. त्याच्यानंतर चायनाचा एक टू फ्रंट वॉरचा धोका असतो इंडियाला. पण त्याचबरोबर आता बांगलादेश सुद्धा उभा राहिला. बांगलादेश बरोबर सुद्धा थोडेसे शाब्दिक चकमकी उडतात. तर मग अशा कंडिशन म्हणजे थ्री फ्रंट वॉर ओपन होते. आपण बाहेरची जी अशा कंडिशनमध्ये आपल्याला डिफेन्स सेक्टरमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. मग ती जी इन्व्हेस्टमेंट असेल, ती फक्तच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वगैरे नसेल, ती कॅपिटल एक्सपेंडिचर पण करण्याची गरज आहे. बरोबर? मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज दिलाय, की टोटल बजेट किती अलोकेट झालंय डिफेन्समध्ये आणि त्याच्यामध्ये किती सेक्टरमध्ये, कोणत्या सेक्टरला किती भेटले. जसं पेन्शन सेक्टरला किती आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे, सॅलरीजमध्ये किती आणि अदर्समध्ये किती. आता याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, ते कंटिन्युअसली ग्रो होत चाललंय तुमचं बजेट एक्सपेंडिचर मधलं. तर आता हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे स्टेटमेंट चुकीचं पडतं, कारण कधीतरी तो कॅपिटल एक्सपेंडिचर वाढताना दिसतो काही वर्ष, त्याच्यानंतर काही वर्षात तो कमी झालेला दिसतो. मग ही जी मुवमेंट आहे ती कंटिन्युअस नाहीये, ती अप डाऊन होत जाते त्याच्यात.
त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय, हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, ते फक्त येणाऱ्या काळासाठी नाहीये. जे गेल्या काळात आपण जे सायनिंग्स केली होती, की S-400चे काही बॅटरीज पाहिजेत किंवा राफेल डील घेतली. ह्याच्या सायनिंग्स केले तर त्याच्यामध्ये किंवा त्याच्या पर्चेसिंगमध्ये हा कॅपिटल एक्सपेंडिचर खर्च होणार आहे. त्याच्यानंतर काही अमाउंट राहणार आहे, जी येणाऱ्या टाईमसाठी सायनिंगसाठी राहणार. मग ह्याच्यामध्ये कोणते-कोणते होते, की S-400 होते, रफाल होते, आकाश मिसाईल होते. त्याच्यानंतर दुसरी होतं, की ॲडव्हान्स मीडियम लाईट एअरक्राफ्ट होतं. त्याच्यानंतर प्रोडक्ट 75 डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन्स होत्या. आता हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा आर्मामेंट्स आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजेत, की यांची स्पेसिफिकेशन काय आहेत. पुढं काय होती? एक्स-एल-आय इरित्रिया कमिटेड मास लिंक्स इंटिग्रेटर इथिओपियन पीएम. त्याच्यामध्ये कोणते 2 कंट्री विचारलेले आहेत? इरित्रिया विचारलंय आणि इथिओपिया दिलेलं आहे. बरोबर? मग आता तुम्हाला माहिती आहे, की हॉर्न ऑफ आफ्रिका जो आहे, त्यासाठी त्याच्या अराउंड हे रिजन येतात. मग हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये कोणते-कोणते कंट्रीज येतात? इरित्रिया येतं का? इथिओपिया येते का? ते झालं. त्याच्यानंतर टिग्रे रिजन कोणता आहे? मग त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट कंटिन्यूअस आहे का? मग ही जे आदिस अबाबा हा जो रिजन दिलाय, तो कुठे आहे? कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या देशामध्ये आहे? त्याचबरोबर इथिओपिया जी कंट्री आहे, ती ब्रिक्सचा मेंबर आहे. 2024 मध्ये जॉइन झाली होती ती. मग त्याच्यामुळे इथिओपिया ही जी कंट्री ती आपल्यासाठी इम्पोर्टंट बनती. कारण जसं आपल्याला माहिती आहे, की 2026चं जे ब्रिक्स समिट आहे, ते इंडिया होस्ट करणार आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती? रशिया साउंड्स अलार्म ॲज न्यू स्टार्ट ट्रेटी इज सेट टू एक्सपायर. आता याच्यामध्ये आपल्यासाठी इम्पोर्टंट कोणती गोष्ट आहे, की ही स्टार्ट ट्रेटी जी आहे, ती काय आहे? तर त्याच्यामध्ये कसं होतं, की कोल्ड वॉर जे होते 1945 नंतर 1990 पर्यंत जे कोल्ड वॉर चालू होतं यूएस आणि यूएसएसआरमध्ये. ते संपल्यानंतर पण ते जो संशय होता दोन्ही कंट्रीचा एकमेकांबद्दल, की कोणी न्यूक्लिअर वगैरे जे आहेत, न्यूक्लिअर वेपन्स त्याचं वाढ करताय का वगैरे. मग तो जो संशय होता, त्या बेसिसवरती कोल्ड वॉर बऱ्याच वेळा 2-3 वेळास क्युबन मिसाईल क्रायसिस वगैरे असे जे क्रायसिस होते. अशा वेळेस तो एकदम वर्ल्ड वॉर 3च्या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचलं होतं, पण तिथून मागे आलं होतं. मग हा जो संशय होता आणि कोल्ड वॉर संपल्यानंतर ते दूर करण्यासाठी एक स्टार ट्रीटी म्हणून सुरू केली होती. ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर वेपन्स जे असतील त्याच्यावरती कंट्रोल आणि ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी ट्रिटी सुरू केली होती. मग आता आपल्याला माहीत पाहिजे की ती कधी सुरू केली होती, त्याचे मेंबर्स कोणते-कोणते आहेत, अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होत्या आणि ही आत्ता या गुरुवारी संपणार आहे. तर त्याच्यामध्ये अजून त्याची रिन्युअल वगैरेच्यासाठी काही प्रोसेस नाही सुरू झाली. तर त्याच्याबद्दल हे आर्टिकल होतं. ओके. तर ठीक आहे. हा होता आजचा हिंदू पेपर एनालिसिस. तर अजून तुम्हाला काही याच्यामध्ये अडचणी असतील तर कमेंट करा आणि अशाच हिंदू पेपर एनालिसिस आणि बाकीच्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.